बघा, आपण पेशी अंगके बघत होतो. याच्यामध्ये आपण काय काय बघितलंय? पेशीचे भाग बघितले. पेशीचे भाग बघितल्यानंतर आपण पेशीचे भाग 3 येतात. कोणते कोणते भाग आहेत? पेशी भित्तिका, प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल आणि पेशी द्रव्य. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतात? पेशीची अंगके आहेत. कोणती कोणती? केंद्रक आहे, आंतरद्रव्य जालिका आहे, गॉल्गी काय आहे, लयकारिका आहे, तंतुकणिका आहे, रिक्तिका आहे आणि लवके आहेत. ओके, मग त्यानुसार आपण आता बघा काय बघितलं, हे पेशी भित्तिका वगैरे बघितल्या. त्यानंतर आपण प्रद्रव्य पटल बघितलं. प्रद्रव्य पटलाबद्दल एक महत्वाचा मुद्दा कोणता? आपण निवडक्षम पार पटल असतं आणि समस्थिती राखतं. बाहेर काय पण होऊ दे तिकडं एअर कंडिशनर सारखं काम करतं. त्याच्यानंतर मग आपण पेशीची ऊर्जा वापरून चालणारी कार्य कोणती येतात? पेशी भक्षण, म्हणजे बाहेरील पदार्थ काय करतात? गिळंकृत केले जातात. आणि पेशी उत्सर्जन, टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम केलं जातं. त्यानंतर मग आपण ऊर्जा न वापरता कोणती दोन कार्य येतात? विसरण आणि परासरण. परासरणचे आपल्याला 3 प्रकार मिळतात. समपरासरी म्हणजे आत पण जाणार नाही, बाहेर पण जाणार नाही. त्यानंतर अवपरासरी म्हणजे पेशीमध्ये कमी पडतंय त्यावेळी बाहेरून येतंय किंवा बाहेरून कमी पडतंय त्यावेळी आत जातंय. अशा आपल्याला काय मिळतात? अवपरासरी. आणि दुसरी गोष्ट अवपरासरी म्हणजे काय? तर पेशीतील पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि बाहेरचं जास्त असतं, त्यावेळी पेशीच्या आत पाणी शिरतं. आणि अतिपरासरीमध्ये काय होतं रे? पेशीत जास्त पाणी असते आणि बाहेर कमी असतं, त्यावेळी बाहेर पाणी फेकलं जातं. आणि ते आपण इथं आकृतीच्या साहाय्यानं पण बघितलं. त्यानंतर मग आपण काय बघितलं? पेशीद्रव्य काय असतं? केंद्रक आणि पेशी पटल यांच्यामध्ये जो चिकट भाग असतो, पदार्थ असतो, त्याला आपण पेशीद्रव्य म्हणतो. त्यानंतर पेशीद्रव्यामध्ये काय असतात रे? अमिनो आम्ल असतात, ग्लुकोज असतात, जीवनसत्व असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळ्या रासायनिक अभिक्रिया होतात आणि पेशी अंगक पण त्याच्यामध्येच असतात. मग पेशी अंगकांची सुरुवात केली आपण. पेशी अंगकामध्ये आपण काय बघितलं? पेशी अंगकांनाच काय म्हणतात रे? पेशीचे अवयव म्हणतात. त्यानंतर आपण काय म्हणतो? ते विशिष्ट कार्य करणारे उपघटक असतात, त्यांना आपण अंगे म्हणतो. अंगांच्या भोवती काय असते रे? मेद प्रथिनयुक्त पटल असते. त्यानंतर केंद्रक आणि हरित लवक या व्यतिरिक्त सर्व अंगके कशानं बघावी लागतात? इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनंच पाहता येतात. ओके, हे बघितलं. त्यानंतर आपण काय बघितलं रे? केंद्रक काय असतो तो बघितला. केंद्रकाभोवती कसं आवरण असतं रे? दुहेरी आवरण असतं. त्याच्यामध्ये केंद्रकी छिद्रे असतात. कशासाठी असतात रे ते? पदार्थ आत बाहेर वहन करण्यासाठी असतात. केंद्रकाच्या आत केंद्रकी आणि रंगसूत्रे असतात. रंगसूत्रांचे जाळे असतात. रंगसूत्रे दोऱ्यासारखी कशी असतात रे? पातळ असतात. त्यानंतर पेशी विभाजनाच्या वेळी ती रंगसूत्र काय होतात? गुणसूत्रामध्ये रूपांतरित होतात. आखूड होतात आणि गुणसूत्रामध्ये रूपांतरित होतात. आणि ते गुणसूत्रांचं कार्यात्मक घटक कोण असतो रे? जनुक. आणि जनुकाचा वापर कशासाठी करतो आपण? बघा, मग तिथं केंद्रकाचं कार्य येतं. चयापचय क्रिया आणि पेशी विभाजनावरती नियंत्रण ठेवायचं. आणि जनुकाद्वारे काय करायचं रे? अनुवंशिक गुणांचं संक्रमण करायचं पुढच्या पिढीमध्ये. हे आपण बघितलं. बघा, त्याच्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे कोणतं? आंतरद्रव्य जालिका. आता आंतरद्रव्य जालिका म्हणजे काय असतं? तर लक्षात ठेवायचं, पेशीमध्ये, पेशीच्या आत, लक्षात ठेवा, इथं मध्ये हा केंद्रक आहे बघा, आहे का? हा केंद्रक आपण आता शिकलोय. आणि ह्या केंद्रकाच्या भोवताली ना असं जाळं असतं. केंद्रकाच्या भोवताली काय असतं? जाळं असतं. तर आता बघा, केंद्रकाच्या भोवताली जे जाळं आपल्याला बघायला मिळतं, काय बघायला मिळतं? जाळं बघायला मिळतं. हे जाळं कशासाठी असतं? तर पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचं वहन करण्यासाठी. पेशीत, थोडक्यात लिहितोय, पेशीत पदार्थांचे वहन वहन करण्यासाठी जाळे असते. जाळे, त्यास काय म्हणतात रे? त्यास आंतरद्रव्य जालिका असं म्हणतात. बघा, आंतरद्रव्य जालिका म्हणजे काय असतं? थोडक्यात पेशीच्या आतमध्ये वहन करण्यासाठी जे जाळं असतं, ते जाळं म्हणजेच एक अंगक असतं. आणि ते अंगक म्हणजेच कोण आहे? आंतरद्रव्य जालिका आहे. आता बघा, ही आंतरद्रव्य जालिका आपल्याला जी मिळाली, तर आंतरद्रव्य जालिकेमध्ये काय असतात बघा? सूक्ष्म नलिका असतात. काय असतात? म्हणजेच तरळ पदार्थांनी भरलेल्या, म्हणजे तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका असतात.
सूक्ष्म नलिका. बघा त्याच्यामध्ये थोड्या बारक्या बारक्या ह्या नळ्या असतात, ह्या आहेत बघा, आहेत का? आणि ह्याच्यामध्ये ना थोडक्यात आपण बघा भरपूर अशा पाईप आहेत आणि त्याच्यामध्ये काय भरलेलं आहे? पाण्यासारखा तरल पदार्थ. तरल म्हणजेच काय रे? वाहणारा पदार्थ किंवा आपण द्रव पदार्थ म्हणू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा इथं हा द्रव पदार्थ ह्याच्या आतमध्ये काय केलेला असतो? भरलेला असतो. त्यानंतर बघा आतील बाजूनं हा महत्वाचा मुद्दा काय येतो? तर हे जे आपल्याला नलिका असतात त्या एकमेकांना जोडलेले असतात. एकमेकांना काय केलेले असतात? जोडलेले असतात. आहेत का बघा इथे हे जोडलेलं बघा. हे एकमेकांना काय केलेले आहेत? ही नलिका म्हणा किंवा ही नलिका एकमेकांना काय केलेले आहेत बघा, अशा आतल्या बाजूनं जोडलेल्या आपल्याला बघायला मिळतात. मग आता ह्या जोडलेल्या असतात आणि महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजेच याच्यामध्ये काय, तर ह्या ज्या अंतर्द्रव्य जालिका ज्या आपल्याला बघायला मिळतात त्या अंतर्द्रव्य जालिका एका बाजूनं केंद्रकाला जोडलेल्या असतात. बघा एका बाजूला केंद्रकाला जोडलेल्या असतात. केंद्रकाला व दुसऱ्या बाजूला प्रद्रव्य पटलाला जोडलेले असतात. प्रद्रव्य पटलास जोडल्या जातात किंवा जोडलेल्या असतात. बघा काय आपल्याला कंडिशन मिळाल्या, तर पहिली गोष्ट पेशीत पदार्थांचं वहन, वेगवेगळे पदार्थ तयार होतात. आता वेगवेगळे पदार्थ म्हणजे काय? प्रथिन आहे, अमिनो आम्ल आहेत, कार्बोदक आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, विकर आहेत. ठीक आहे. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत? तर वहन करायचे. कुठं वहन करायचे? तर कशामध्ये वहन करायचे? पेशीमध्ये जर वहन करायचे असतील तर वाहण्यासाठी पाईपलाईन कोण? अंतर्द्रव्य जालिका. आता ही पाईपलाईन फक्त एक पाईपलाईन नाही आहे, अनेक पाईपलाईन एकमेकात गुंतलेल्या आहेत म्हणून त्याला आपण काय म्हणतो? जाळं. म्हणून त्याला जालिका म्हणतात. लक्षात येते का? तर जालिका काय म्हटलं जातं? आणि अंतर्द्रव्य का? तर आतल्या आत काम चालू आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं? अंतर्द्रव्य जालिका. ती एका बाजूला कुणाला जोडलेली असते? केंद्रकाला. आणि दुसऱ्या बाजूला जाऊन कुणाला जोडलेली असते? तर प्रद्रव्य पटलाला. म्हणजे बघा थोडक्यात हे कुठं असते माहिती आहे का? उदाहरणार्थ बघा हा केंद्रक आहे. ठीक आहे. ही तुमची पूर्ण पेशी आहे. ठीक आहे. आपल्याला माहित आहे हे पेशीच्या वरती इथं काय असते रे? पेशीच्या वरती असं जाडजूड, पेशीच्या वरती जाडजूड काय असते? पेशी भित्तिका असते. ठीक आहे. जर वनस्पती पेशी घेतली तर आपल्याला पेशी भित्तिका मिळणार, प्राणी पेशी घेतली तर पेशी भित्तिका नसणार आहे. मग आता बघा मी दोन्ही पण ठेवतो इथं. उदाहरणार्थ बघा असं जाडजूड असेल तर पेशी भित्तिका असणार. त्याच्यानंतर आतल्या बाजूला कोण असतं रे? आतल्या बाजूला कोण असतं? प्रद्रव्य पटल असतं. बरोबर ना? जर पूर्ण आपण जर ड्रॉइंग करायचं म्हटलं तर याच्या आत असं काय येणार आहे? प्रद्रव्य पटल बघायला मिळणार आहे. लक्षात येते? त्याच्यानंतर बघा मी इकडे ते दाखवलंच नाही, म्हणजे हे मला लाल करत बसायची काही गरज नाही. इकडं फक्त कोण दाखवलंय मी? प्रद्रव्य पटल असल्यासारखंच दाखवलंय. त्याच्यावरती मी पेशीभित्तिका दाखवली नाही. म्हणजे थोडक्यात मी आता कसं एकच आकृती काढून दोन गोष्टींचा विचार करायला लागलोय. जर पेशीभित्तिका असेल तर ही वनस्पती पेशी झाली, पेशीभित्तिका नसेल तर ती कोणती झाली? प्राणी पेशी झाली. आता एकाच वेळी दोन्ही पेशी असणार नाही. दाखवताना मी एक पेशी दाखवली आहे, परंतु आपल्याला लक्षात ठेवायचं तर ही आंतरद्रव्य जालिका असते ना, ती अशी काय केलेली असते? इथं अशी करून कुठं जोडलेली असते? प्रद्रव्य पटलाला. म्हणजे बघा एका बाजूला ती कुणाला जोडली आहे? केंद्रकाला. आणि दुसऱ्या बाजूला कुणाला नेऊन जोडली आहे? प्रद्रव्य पटलाला. हे डोक्यात येते का? हा म्हणून इथं बघा इथं मध्ये कोण आहे? इथं केंद्रक आहे. त्या केंद्रकाला इथं जोडली आहे ती, आणि अशी जाऊन ती कुणाला जोडलेली आहे रे? इथं कुणाला जोडलेली असणार आहे? प्रद्रव्य पटलाला. लक्षात येते का? तर अशा पद्धतीनं घेत असताना काप कसा घेतलाय? असा आडवा. लक्षात येते का? हे आपण वर्ण बघायला लागलोय. हे कुठनं बघायला लागलोय? वर्ण. आणि हे बाजूनं बघायला लागलोय. असं आहे ते. लक्षात येते का? आपण बाजूने बघायला लागलोय. आणि ही जी आकृती खालची जी आकृती काढली आहे ती कुठं बघायला लागलोय? आपण वरून बघायला लागलोय. डोक्यात येते का? मग हे तुम्हाला 3 डायमेन्शनल म्हणतो आपण, आणि हे कसं आहे बघा 2 डायमेन्शनल. म्हणजेच आपले जे फोटो असतात ते 2 डायमेन्शनल, त्याला दोनच अक्ष असतात, एक्स अक्ष आणि वाय अक्ष. आणि 3 डायमेन्शन म्हटलं की काय येते बघा असं, घराचा कोपरा 3 डायमेन्शन आला. एक्स अक्ष, वाय अक्ष आणि झेड अक्ष असे 3 अक्ष येतात, त्यावेळी त्याला 3 डायमेन्शन म्हणतात. ठीक आहे. असो, तर ते मॅथ्स कडे जायला नको. इथं आपल्याला काय मिळेल बघा,
की या पद्धतीनं आपल्याला आंतरद्रव्य जालिका बघायला मिळते. आंतरद्रव्य जालिकेबद्दल काय काय सांगणार? पेशीमध्ये पदार्थांचं वहन करण्यासाठी जे जाळं असतं त्यालाच काय म्हटलं जातं? आंतरद्रव्य जालिका. त्याच्यामध्ये काय असतं रे? तरळ पदार्थांना भरलेल्या काय असतात? सूक्ष्म नलिका असतात. त्या एकमेकांना जोडलेल्या पण असतात. त्याच्यानंतर एका बाजूला ते कुणाला जोडलेलं असतं? केंद्रकाला जोडलेलं असतं. आणि दुसऱ्या बाजूला ते कुणाला जोडलेलं असतं? प्रद्रव्य पटलाला जोडलेलं असतं. आता बघा, याच्या पृष्ठभागावर जर रायबोझोम असतील, काय असतील? रायबोझोम काय असतात? नंतरचा भाग आहे. पहिल्यांदा आपल्याला इथं विचारात घेऊया. पृष्ठभागावरती काय असतील? पृष्ठभागावर रायबोझोम्स काय असतील? रायबोझोम्स. तर पृष्ठभाग खडबडीत असतो. कसा असतो? पृष्ठभाग खडबडीत असतो, किंवा आपण त्याला काय म्हणतो रे? खडबडीत असतो. उदाहरणार्थ बघा, इथं तुम्हाला दिसतंय बघा, ह्याच्यावरती रायबोझोम आहे. ठीक आहे. आणि ह्या रायबोझोम मुळे काय दिसतंय रे? असे काटे काटे आल्यासारखं. फणसाचा वरचा भाग कसा खडबडीत दिसतोय, तसं खडबडीत कोणाचा दिसणार आहे? तर हा आंतरद्रव्य जालिकेचा भाग दिसणार आहे. मग आंतरद्रव्य जालिकेला ऍक्च्युली दोन भाग असतात. एक असतो तो खडबडीत भाग, जिथं रायबोझोम चिकटलेले असतात, आणि एक असतो गुळगुळीत भाग, जिथं रायबोझोम नसतात. असे दोन भाग असतात. परंतु आपल्याला लक्षात ठेवायचं काय, तर पृष्ठभागावर जर रायबोझोम असतील तर काय होतोय? भाग कसा असतोय? खडबडीत. जसं आपल्याला कुणाचा भाग बघायला मिळेल? तर फणसाच्या वरती जसे काटे असतात तशा पद्धतीनं रायबोझोम बघायला मिळतात. डोक्यात येते का? चित्र डोळ्यासमोर उभा करा. आंतरद्रव्य जालिका, एका बाजूला केंद्रक आहे, प्रद्रव्य पटल आहे, त्यांच्या मध्ये जोडलेले आहे. डोक्यात येते का? त्याच्यामध्ये जोडले आहे. आणि त्याच्यावरती जर रायबोझोम चिकटलेले असतील तर रायबोझोम चिकटले तर ती आंतरद्रव्य जालिका कशी दिसेल? खडबडीत दिसेल, फणसाच्या वरच्या पृष्ठभागासारखी. डोक्यात येते का? उदाहरणार्थ बघा, हा प्रोजेक्टर आहे. तो प्रोजेक्टर म्हणजे केंद्रक. ठीक आहे. आता ह्या केंद्रकानंतर उदाहरणार्थ ही भिंत आहे. ही भिंत म्हणजे काय? आपलं प्रद्रव्य पटल. तर ह्याच्यामध्ये कोण आहे रे? ती आंतरद्रव्य जालिका. अशी मध्ये अशी डोळ्यासमोर उभा करा. ठीक आहे. आणि त्याच्यावरती कोण आहेत रे? असे रायबोझोम चिकटलेले आहेत. त्यामुळे ती कसं दिसते आपल्याला? फणसाच्या पृष्ठभागासारखं दिसायला चालू होतंय. मग आता ह्या आंतरद्रव्य जालिकेचं आपल्याला पुढली गोष्ट विचारात घ्यायची आहे. तर आता आंतरद्रव्य जालिका मिळाली, तिचं कार्य काय आहे? तर बघा, पेशीला आधार देणारी चौकट आहे. परत आणि पेशीला काय देते? आधार देते. एकच मिनिट, आपण काय करूया, काय करते? कार्य. कुणाचं? आंतरद्रव्य जालिकेचे कार्य. पहिलं कार्य काय आहे रे? पेशीला आधार देणारी चौकट. उदाहरणार्थ बघा, आपण आता बंगला वगैरे बांधतो. बंगल्याला आधार देणारी चौकट म्हणजे कोण रे? त्याच्यामध्ये असणारे कॉलम मध्ये असणाऱ्या सळ्या. बरोबर ना? सळ्या म्हणजे कॉलमला डायरेक्ट कोण आधार देतोय? सळ्या देतात. म्हणजे त्याच्या आतमध्ये जो आहे तशा पद्धतीची चौकट म्हणजे कोण असतं? आंतरद्रव्य जालिका. दुसरी गोष्ट म्हणजे काय? प्रथिनांचे वहन करणे. प्रथिनांचे वहन म्हणजे प्रथिने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं, हे काम कोणाकडे असतं? आंतरद्रव्य जालिकेकडे असतं. त्यानंतर बघा, अन्न, हवा, पाणी यामार्फत शरीरामध्ये येणारे विषारी पदार्थ जलद्रावणीय करून काय करायचे? शरीराच्या बाहेर टाकणे. काय ते बघा, कशामधून येतात रे शरीरात विषारी गोष्टी? अन्न, त्यानंतर पाणी आणि हवा. यामधून कोण येतात रे? यामधून विषारी पदार्थ येतात. त्यांना काय करायचं रे? त्यांचे जलीय द्रावण तयार करायचं. काय करायचं? जलद्रावणीय करायचे त्यांना. द्रावणीय करून काय करायचं? शरीराच्या बाहेर टाकायचे. शरीराच्या बाहेर टाकणे.
बघा थोडक्यात काय रे, उदाहरणार्थ आपण हवा घेतली, त्याच्यामधून काय झालं, काही सूक्ष्म कण गेलेत आत. तर आता ते आत गेल्यानंतर काय होणार रे, तर लक्षात ठेवायचं की आपल्या शरीरानं सगळ्या गोष्टींना छानपैकी करून ठेवलेल्या आहेत. इतकं छान आहे आपलं शरीर. हा, त्यात बिघाड झाला की मात्र बिघाडलं सगळंच. मग आता लक्षात ठेवायचं की ज्यावेळी तुम्ही श्वास घेताय, मग श्वासामधून काय होतात रे, धुलीकण वगैरे सगळ्या गोष्टी येतात. मग त्या काय होतात बघा, आपल्या शरीरात जाऊ शकत नाही डायरेक्टली. तर त्याच्यासाठी काय आहे, मधी मधी अडवणूक आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, नाकपुड्या आहेत, नाकपुड्यांच्या आतमध्ये केस आहेत. ते काय करतात रे, येणाऱ्या घाणीला पहिल्यांदा थांबवतात. आता त्यातनं जर काय घाण राहिली तर आत काय असतो, चिकट पदार्थ असतो. ठीक आहे, चिकट पदार्थ आपल्याला बघायला मिळतो. तर त्या चिकट पदार्थामध्ये काही घाण चिकटून जाते. आणि म्हणजेच बघा थोडक्यात इथं काय रे, फिल्टर बसवला आहे. ह्या फिल्टर मधनं काय होतंय, तर ती जी काय हवा असते ती मग काय करते, आत घुसते. आत घुसल्यानंतर मग ती इथून जाऊन कुठं जाते, तर आपल्या फुफ्फुसामध्ये छोटे छोटे फुगे असतात, त्या फुग्यांमध्ये जाते. आणि त्या फुग्यांमध्ये काय केलं जातं, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड इकडे तिकडे इकडे तिकडे केला जातो. बघा हे एवढं आहे. म्हणून बघा आपल्याला या गोष्टींमध्ये, मग तसंच आता तुम्ही म्हणाल मग इथं आत काय आहे, तर लक्षात ठेवायचं इथं आज ज्यावेळी तुम्ही काय करताय, जे काही खात असताय किंवा तोंड उघडल्यानंतर काहीतरी आपल्या तोंडात आत गेलं, तर इथं सुद्धा काय आहे की इथं लाळ आहे, त्या लाळीमध्ये पण काही गोष्टी असतात. त्याच्यानंतर बघा आत गेल्यानंतर इथं जठर आहे, जठरामध्ये काय होत असतं, पित्त, म्हणजे थोडक्यात ना ऍसिड, ऍसिड तयार केलं जातं. तर आपल्याला माहित आहे ऍसिड जर तोंडावर मारलं तर काय होते, आपण काही गोष्टी बघतो बरोबर आहे, क्राईम सीन वगैरे बघतो, तर त्याच्यामध्ये काय होतंय बघा, तर ते तोंडावर वगैरे जर आपल्याला मारलं गेलं तर तिथं काय होतंय की ते पेटतं. तसं लक्षात ठेवायचं, आपल्या शरीरामध्ये जठरामध्ये असं ऍसिड ओतलं जातं. आणि ते काय करतं, जे काय तुम्ही खाल्लेलं आहे त्याच्यामध्ये जर काही चुकीच्या गोष्टी असतील तर तेव्हा ते काय करतंय, जाळून टाकते. शरीर खूप चांगल्या पद्धतीनं काम करतंय, लक्षात ठेवायचं. त्यातनं काय जर राहिलं आणि ते आपल्या रक्तामध्ये घुसलं, त्यातनं काय झालं राहिलं आणि ते आपल्या रक्तामध्ये घुसले, म्हणजे जीवाणू किंवा विषाणू रक्तामध्ये घुसले, तर लगेच ना आपलं शरीर काय करतं, आपला मेंदू काय करतो, अरे मिलिटरी, आपल्या मिलिटरीला काय करतो, आदेश देतो. आपल्या शरीरातली मिलिटरी म्हणजे कोण, पांढऱ्या रक्तपेशींना आदेश देतो, अरे शत्रू आलाय बघतायसा काय, टाका मारून. मग याच्यामध्ये पहिली गोष्ट केली जाते, शरीर बघा किती हुशार आहे. तर शरीर पहिल्यांदा काय करतं, त्यांना आदेश देण्या अगोदर पहिल्यांदा म्हणतंय की आपण आपलं शरीर तापवून बघूया. आपल्याला माहित आहे, आपण घरामध्ये एखादी गोष्ट आणली तर ती काय करतो रे, म्हणजे उदाहरणार्थ दूध आणलं, काय करतो, गरम करतो ना, उकळतो आपण, पाणी उकळून गार करून प्यायचं, का प्यायचं, त्यातले विषाणू जीवाणू काय असतील ते काय होतील, मरतील. बरोबर आहे. मग हे मरण्याचं कारण काय, पाणी ज्यावेळी गरम होतं त्यावेळी त्याचं तापमान वाढतं, आणि तापमान वाढलं की काय होतं, ते विषाणू किंवा जीवाणू मरू शकतात. मरू शकतात, सगळेच मरतील याची गॅरंटी नाही, परंतु मरू शकतात. मग तसं काय होतंय, एखादा विषाणू आत गेला की पहिल्यांदा शरीर काय होतंय, गरम होतंय, आणि त्यालाच आपण म्हणतोय ताप आला. ताप येणं वाईट नाही, लक्षात ठेवायचं पहिल्यांदा. ताप येणं वाईट नाही. ताप येतो म्हणजेच काय होतं की उदाहरणार्थ काही वेळेला काय होतंय, एक दिवस ताप येतो आणि दुसऱ्या दिवशीपासून काय परत ताप येत नाही, असं होतंय, झालं असेल. एक दिवस भरपूर ताप भरलाय, त्याच्यानंतर नाही, त्यावेळी त्या दिवशी दवाखान्यात नाही आपण गेलो ना, लक्षात ठेवायचं. दवाखान्यात न जाता सुद्धा दुसऱ्या दिवशी काय झालाय, ओके झालाय, असं झालंय, झालंय. तर लक्षात ठेवायचं, त्याला त्याला कारण काय असतं, तर लक्षात ठेवायचं, एक दिवस तुम्हाला भरपूर ताप भरला, हा, त्या दिवशी तुम्ही आपलं शरीर काय होऊ नये, डिहायड्रेट होऊ नये, शरीरातलं पाणी निघून जाऊ नये म्हणून काय करायचं असतं, तर पाणी पिणे किंवा पाण्यानं अंग पुसणे, ह्या गोष्टी आपण करतो, ते करायचं असतं. दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला ताप भरला नाही, याचा अर्थ काय झाला, तर लक्षात ठेवायचं, एखादा विषाणू आलता किंवा जीवाणू आलता आणि शरीर तापल्यानंतर तो मरून गेला, त्यामुळे परत ताप भरला नाही. परंतु काही वेळेला काय होतंय बघा, की विषाणू आत जातोय किंवा जीवाणू आत जातोय आणि ताप भरतोय, परत दुसऱ्या दिवशी त्याच टायमिंगला ताप भरतोय, असं झालंय. म्हणजे आज संध्याकाळी 8 ला भरलेला ताप असेल, उद्या परत 8 ला भरतोय. तर असं का होतंय,
तर त्यावेळी जीवाणू परत तो सक्रिय झालेला असतो. काय झालेला असतो? परत तो वळवळायला लागलेला असतो. मग परत मारायसाठी परत काय करते शरीर? तापमान वाढवते. बघा ह्या गोष्टी घडतायत. आणि जर त्यातनं पण ते मेलं नाही तर परत काय होतंय? त्या दिवशी मग ते काय करतंय? तापमान वाढलं की काय करतोय तो जीवाणू? गबोशिया म्हणतो. परत तो दुसऱ्या दिवशी परत जागा होतोय. परत जागा झाला की परत काय होतोय? ताप येतोय. असं 4-5 दिवस घडतंय. असं जर 4-5 दिवस घडत असेल तर मात्र डॉक्टरची भेट घेणं गरजेचं असतंय. त्यावेळी मात्र आपल्याला काय करायला पाहिजे? भोक्साभोक्षी करायला पाहिजे. लक्षात येते का? तर हे डोक्यात ठेवायचं की एक दिवस ताप भरला आणि परत जर भरला नाही काही प्रॉब्लेम नाही. ताप येणं वाईट नसतंय. ताप हा कशासाठी येत असतं? शरीर आपलं तापमान वाढवून जीवाणूला मारण्याचा प्रयत्न करते. त्यातनं जर वाचला एखादा कोणतरी मग त्याला पांढऱ्या रक्तपेशींकडे पाठवलं जातं. भांडणं मग त्यांची फायरिंग काय होते? फायरिंग चालू होते. फायरिंग चालू झाली मग त्यावेळी जर जीवाणू मेला लय भारी, नाही मेला तर मग परत आपल्याला डॉक्टरांचा काय करायला पाहिजे? भेट घ्यावी लागते. लक्षात ठेवा. मग हे जे आपलं असं जे चालू आहे मग याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? असे काही विषारी पदार्थ येतात. ते विषारी पदार्थ आपल्या शरीरातनं बाहेर टाकण्याचं काम बरेचशा गोष्टी करत असतात. तसंच हे आंतरद्रव्य जालिका आपलं काम करत असते. बघा आंतरद्रव्य जालिका लक्षात आली का? आंतरद्रव्य जालिका काय आहे? कुठनं कुठं जोडलेली असते? प्रश्न काय विचारणार? कुठून कुठं जोडलेली असते? केंद्रकापासून परद्रव्य पटलापर्यंत जोडलेली असते. मग जर समजा पृष्ठभागावरती रायबोझोम आंतरद्रव्य जालिकेच्या पृष्ठभागावरती टिंब गोष्टी जोडल्यानंतर पृष्ठभाग हा खडबडीत होतो. रायबोझोम जोडल्यानंतर खडबडीत होतो. आंतरद्रव्य जालिका हे जाळं कशासाठी वापरलं जातं? पदार्थांचे वहन किंवा प्रथिनांचं वहन करण्यासाठी वापरलं जातं. ओके. आणि काय त्याच्यामध्ये कार्य? पेशीला आधार देण्याचं कार्य ते करत असतं. विषारी पदार्थांना जल द्रावणीय करून शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम सुद्धा कोण करतं? आंतरद्रव्य जालिका करते. बघा हे आपण अनेक काय बघितलं? पेशीचं अंगक बघितलं. पहिलं अंगक आपण बघितलं केंद्रक, दुसरं अंगक बघितले कोणतं? आंतरद्रव्य जालिका. त्याच्यानंतर तिसरं अंगक येतं ते म्हणजे कोण आहे? गॉल्गी संकुल किंवा गॉल्गी काय. याच्यामध्ये काय असतात वगैरे? समांतर रचलेल्या 5 ते 8 चपट्या असतात. काय असतात? 5 ते 8 चपट्या पोकळ काय असतात? कोशिका. कोश असतात. काय असतात? कोश. त्यांना काय म्हटलं जातं बघा? त्या कोशांना कुंडे म्हणतात. काय म्हटलं जातं? कुंडे. एक कुंड आहे. ठीक आहे. बघा हे एक कुंड आहे, हे दुसरं कुंड आहे, तिसरं कुंड आहे, चौथं कुंड आहे. असं समांतर 5 ते 6 असतात. किती असतात? 5 ते 8. आता 1 2 3 4 5 6 दिसत आहेत. बरोबर आहे? 5 ते 8 किती पण असतील तर किती असणार आहेत? 5 ते 8 चपटे. ते चपटे आहेत का बघा रे? असं असते चपट. हे जर असं धरलं तर असं चपट आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. म्हणजे ह्या टोकाला तुम्ही धरलं, ह्या टोकाला धरलं तर मध्ये असं चपटा भाग दिसेल. आणि ते कसं असणार आहे? असं खोलगट आत. आलं डोक्यात? कसं आहे ते? बघा डोक्यात येते का? उदाहरणार्थ आपण कंपास पेटी अशी धरली आणि वरच्या बाजूने सगळं काढून टाकलं, कट करून टाकलं तर काय होईल रे? आत पोकळी दिसेल ना? तसा तो चपटा प्रकार असतो. 1 2 3 4 असे किती असतात? 7 5 ते 8 आपल्याला बघायला मिळतात. आणि प्रत्येकाला काय म्हणलं जातं? कुंड म्हटलं जातं. त्याच्यापेक्षा पण आणि मी सांगतो कुंड आपण बाथ टब बघतो. फक्त तो जरासा असा बारीक करा. आला डोक्यात? बाथ टब. तर त्याच्यामध्ये असा भाग जो बघायला मिळेल तो चपटा भाग आपल्याला बघायला मिळेल. इथं पण तसंच आहे. असे आपल्याला हे चपटे भाग बघायला मिळतात. चपट्या भागांना काय म्हटलं जातं? कुंड म्हणतात. आता या कुंडामध्ये काय असतात रे? विकर असतात. कुंडांमध्ये काय असतात? हा झाला पहिला भाग. दुसरा भाग काय तो? कुंडांमध्ये विकरे असतात. विकरे असतात. आता ही बरेच प्रकारची विकर आपल्याला बघायला मिळतात. बघा त्याच्यानंतर आंतरद्रव्य जालिकेकडून जे प्रथिनं येतात ती गोलीय पिट्टिकांमध्ये काय केली जातात? बंद केली जातात. कुणाकडनं येतात रे? आताच आपण बघितलंय आंतरद्रव्य जालिका काय वहन करते?
प्रथिनांचं वहन करते ती प्रथिने गोलीय पिट्टिकामध्ये बंद करणे, बंदिस्त करायचे म्हणतो आपण, बंदिस्त करणे केली जातात. आता बंदिस्त केली जातात म्हणजे बघा इथं दिसतंय ती गोलीय पिट्टिका, त्यांना काय म्हणलं जातं बघा, नवजात पिट्टिका, स्त्रावी पिट्टिका आहेत का. त्यानंतर वहनाच्या पिट्टिका. आता वहनाच्या पिट्टिका ज्या आहेत ही इथं आहे. ह्या पिट्टिकेमध्ये काय आलेलं असतंय, प्रथिन बंद करून ठेवलं जातं. म्हणजे थोडक्यात बघा आपण हे बघतोय, एंगेजमेंटची रिंग काय असते ते खोक्यामध्ये बंद करून ठेवलेली असते, त्याच्या आत असते. तसं आपण काय केलंय तर एक प्रथिन आलं, त्या प्रथिनाला, प्रथिन म्हणजे ती अंगठी, डोक्यात घ्या, प्रथिन म्हणजे काय, अंगठी, आणि वरती ते जे काय केस आहे किंवा आपण जे काय केलेलं आहे डबी आहे, ती डबी म्हणजे काय आपली सांगा, पिट्टिका. पिट्टिकेच्या आत कोण आहे आता, प्रथिन आहे. आणि ते प्रथिन काय केलं जातंय तर गोलीय पेटिकेमध्ये बंदिस्त केलं जातं. आता बंदिस्त केल्यानंतर बघा ती पेशीद्रव्यामार्फत काय केली जाते, गॉल्गी संकुलामध्ये येते. आता इथं पेशीद्रव्य भरपूर आहे. पेशीद्रव्य म्हणजे काय रे, पाणी थोडक्यात. आता त्या पाण्यामधून ती पिट्टिका कुठं जाते रे, गॉल्गी संकुलामध्ये जाते. बघा ही पिट्टिका कशामध्ये जाते, पिट्टिका गॉल्गी संकुलात जाते. आत गेली. आता कुठनं जाणार बघा, इथनं आहे ना, वहन पिट्टिका इथनं आत घुसते. आता इथनं आत गेली, हे अवकाशिका जे आहेत याच्यामधून काय केली जाते, आत जाते. आता आत गेली की ती ह्या प्रत्येक ह्याच्यातनं काय केली जाते, पुढं सरकत जाते. कोण रे आली, ही पिट्टिका, गोलीय पिट्टिका आत घुसली. आत घुसल्यानंतर याच्यातून ती जात असताना मग इथं वाटत कोण आहे रे, ह्या कुंडांमध्ये विकर आहेत. आणि त्या विकरांबरोबर कुणाची क्रिया होते, प्रथिनांची क्रिया होते. आणि प्रथिनांमध्ये बदल होतात. काय होतात, बदल होतात. उदाहरणार्थ बघा आपण असं म्हणूया की एक गाडी आहे, ठीक आहे. आता हे काय आहेत तर वेगवेगळे काय आहेत, जागा आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी असं म्हणतो बघा, ही एक गाडी आहे, इथं पहिली जागा आहे, ठीक आहे. म्हणजे पहिली आपलं काय म्हणू शकतो तर कुंड आहे, दुसरं कुंड आहे, ठीक आहे, हे दुसरं कुंड आहे, तिसरं कुंड आहे, हे तिसरं कुंड, असे चौथं कुंड आहे. आता बघा याच्यामुळं लाल रंग येतोय, काय येतोय, लाल रंग. याच्यामुळं पिवळा रंग येतोय, पिवळा. याच्यामुळं हिरवा येतोय, याच्यामध्ये गुलाबी येतोय, ठीक आहे. आता बघा गाडी आत गेली, हित आली की त्याच्यावरती कोणता रंग पडणार रे, लाल रंग पडणार. म्हणजे ही गाडी काय होणार रे, लाल होणार ना, लाल होणार. तशी ती पुढे गेली, इथं आल्यानंतर काय पडणार रे, त्याच्यावरती पिवळा रंग. म्हणजे थरावर थर चढले ना, लाल वरती पिवळा. परत पुढे गेली हिरवा, परत पुढे गेली गुलाबी. आपल्याला दिसणार गुलाबी, परंतु किती थर आहेत रे, ते 4 आहेत ना. आणि आत आपली गाडी आहे, डोक्यात येते का. तसं ह्या ह्याच्यातनं जात असताना बरेचशी विकर आहेत. मग पहिल्या विकराबरोबर क्रिया होणार, काहीतरी वेगळं होणार. दुसऱ्या विकराबरोबर क्रिया होणार, काहीतरी वेगळं होणार. तिसऱ्या विकराबरोबर क्रिया होणार, काहीतरी वेगळं घडणार. आणि हे वेगळं घडत ती गोल पिट्टिका काय होते तर दुसऱ्या बाजूला पोचते. कुठं पोचते, दुसऱ्या बाजूला पोचते. एका ठिकाणावरून ती दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोचते. बघा कुंडामधून ते घड्यामधून काय होते, पुढे सरकते. आणि विकरांबरोबर काय होते, विकरांबरोबर त्यांचं क्रिया होते आणि त्याच्यामध्ये काय होतात, बदल होतात. आणि हे बदल झालेले प्रथिन जे असतात ती गॉल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात. म्हणजे इथनं काय होतात, आता ती बाहेर पडायला चालू करतात. कुठनं बाहेर पडतात रे, परिपक्व बाजूनं. इथनं आत घुसली, मग ह्या प्रत्येक वळीतनं थोडक्यात आपण बघा लाईन मध्ये जावा. मग लाईन मध्ये जात असताना आपल्याला काय मिळतंय, ह्या लाईन मध्ये काहीतरी खायला मिळणार, मग या लाईन मध्ये काहीतरी खायला मिळणार, मग या लाईन मध्ये काहीतरी खायला मिळणार, आणि मग इथनं तुम्ही बाहेर पडा. म्हणजे पोट भरूनच बाहेर. लक्षात येते का. तशा पद्धतीने इथं काय होते बघा, ही गोल पिट्टिका जी आहे ती इथनं आत शिरते, मग कुंडातून जाते. कुंडातून जाता जाता काय करते, वेगवेगळ्या विकरांबरोबर क्रिया करते. वेगवेगळ्या विकरांबरोबर क्रिया होऊन बदल घडतो आणि परिपक्व झालेली ही गोल पिट्टिका बाहेर येते. आता बाहेर आली की ती स्त्रावी पिट्टिका असते. काय असते, स्त्रावी पिट्टिका आपल्याला बघायला मिळते.
बघा दुसऱ्या बाजूने बाहेर पडते. थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, तर गोल्गी संकुल हे एखाद्या कारखान्यासारखं काम करतं. कुणासारखं? कारखान्यासारखं. पॅकेजिंग करणारा कारखाना. कसला? पॅकिंग करणारा. ठीक आहे. पॅकिंग पॅकिंग करणारा कारखाना. आता पॅकिंग करणारा कारखाना म्हणजे काय? तर उदाहरणार्थ बघा, या बाजूनं तुम्ही काय केलं? ऊस टाकला. इथं तुमचा आहे कसला? साखर कारखाना. ऊस इकडनं आणला, ऊस इकडनं त्याच्यावरती क्रिया घडून दुसऱ्या बाजूने काय पडणार आहे? साखर बाहेर पडणार. ऊस तसाच पडला बाहेर नाही ना. लक्षात ठेवायचं. तसं ही गोल पिट्टिका आहे ती काय करायला लागली? तर गोल पिट्टिकेमध्ये कोण बंद दिसत आहे? प्रथिन. कुणी आणले रे ते प्रथिन? आंतरद्रव्य जालिकेनं आणले. ते प्रथिन कुणाकडे कुणी बंद बंद करून घेतलं? गोल्गी म्हणजेच ह्या गोल पिट्टिकेनं बंद करून घेतलं. ते गोल पिट्टिका कुठं आत गेली? त्या गोल्गी संकुलात गेली. गोल्गी संकुलात फिरत 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 त्याच्यावरती क्रिया केली. क्रिया केल्यानंतर बाजूनं काय झालं? ते विकर बाहेर पडलं. सॉरी, प्रथिन बाहेर पडलं. लक्षात येते का? म्हणून त्याला पॅकेजिंगचं काम म्हणजे पॅकेजिंग करणारा कारखाना म्हणजे कोण? गोल्गी संकुल. पॅकेजिंग करणारा कारखाना म्हणजे कोण? तर गोल्गी संकुल. डोक्यात आला का बघा? गोल्गी संकुल म्हणजे काय असतं? तर गोल्गी संकुल म्हणजे पॅकेजिंग करणारा कारखाना आहे. कुणाला पॅकेजिंग करतो? प्रथिनांना पॅकेजिंग करण्याचं काम करतो. म्हणून बघा या पद्धतीनं गोल्गी संकुलामध्ये गोष्टी घडतात आणि त्याच्यानंतर मग त्याची कार्य कोणती आहेत? आपण काय बघायचे? कार्य. काय बघायला मिळतील? कार्य. तर कार्य काय बघा, गोल्गी संकुल ही पेशीतील स्त्रावी अंगक आहे. कसला अंगक आहे? स्त्रावी अंगक. स्त्रावी अंगक म्हणजे काय रे? याच्यातून सगळ्या गोष्टी स्त्रवत असतात. उदाहरणार्थ बघा, आपल्या शरीरामधून काय स्त्रवतं? आपल्या त्वचेमधून काय स्त्रवतं? घाम. घाम स्त्रवतो ना. काही दिवसापूर्वी आपण असं असं करायला लागत होतं. पुसून पुसून दंबायची वेळ आली तरी सुद्धा घाम काय थांबत नव्हता, कारण उष्णता तेवढी वाढलेली होती. म्हणजे स्त्रावी अंगक आहे, स्त्राव बाहेर पडतायत. दुसरी गोष्ट म्हणजेच काय ते बघा, विक्रे, प्रथिने, वर्णके यांच्यामध्ये बदल घडवून आणि पेशीच्या बाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवणे. म्हणजे थोडक्यात बघा, जी काही विक्र आहेत, विक्र त्याच्यानंतर काय तर प्रथिने त्याच्यानंतर वर्णके यांना योग्य ठिकाणी पोहोचवणे. योग्य ठिकाणी पोहोचवणे म्हणजे थोडक्यात वाहतूक करायची. कशाची वाहतूक करणार आहे ते? विक्रांची, प्रथिनांची, वर्णकांची, सगळ्यांची वाहतूक करून त्यांना योग्य जाग्याला नेऊन. थोडक्यात बघा, मला वाटतंय आपण शिवजयंती करतोय, शिवजयंती वगैरे करतो, त्यावेळी काय करतोय रे आपण? प्रसाद करतो. प्रसाद केल्यानंतर काय केलं जातात रे? पोरं काय करतात रे? थोडा थोडा प्रसाद काय करतात? पॅक करतात. बरोबर आहे. आणि तो पॅक करून काय करतात? प्रत्येकाच्या घरात नेऊन पोहोचवतात ना. बघा साधी गोष्ट आहे. मग प्रत्येकाच्या घरात नेऊन पोहोचवलं म्हणजे तुम्ही काय केलं रे? आता तो काय प्रत्येकाच्या घरामध्ये तेवढाच म्हणजे बरोबर अर्धा किलोच प्रसाद असं जातोय का? नाही. कुणाच्यात थोडा जातोय, कुणाच्यात जास्त जातोय, कुणाच्यात कमी, इकडे तिकडे होत जातोय. बरोबर आहे. परंतु लक्षात ठेवायचं, इथं विक्र आहेत, प्रथिन आहेत, वर्णक आहेत, यांना योग्य जागेवरती नेऊन सोडायचं काम कोण करतंय? कोण करतंय? गोल्गी संकुल करतं. त्याच्यानंतर बघा, रिक्तिका आणि स्त्रावी पिट्टिका यांची निर्मिती करणे. कशाचं? रिक्तिका व स्त्रावी पिट्टिका. यांची निर्मिती म्हणजे काय रे? तयार करण्याचं काम. कोण कशाला तयार करायचं? रिक्तिका आणि स्त्रावी पिट्टिका तयार करण्याचं काम कोण करतं? गोल्गी संकुल करतं. त्याच्यानंतर बघा, पेशीभित्तिका, प्रद्रव्य पटल आणि लयकारिका यांच्या निर्मितीस मदत. शेवट कोणता आहे बघा? पेशीभित्तिका, लयकारिका. त्याच्यानंतर आणि कोणाला? प्रद्रव्य पटल यांच्या निर्मितीस मदत करण्याचं काम कोण करतं? तर आपलं गोल्गी संकुल करतं. बघा आपण दोन गोष्टी बघितल्या. एक म्हणजे काय? आंतरद्रव्य जालिका बघितलं,
वेगवेगळ्या पदार्थांचं वहन करण्याचं काम. त्यानंतर तरल पदार्थ त्याच्यामध्ये असतात, सूक्ष्म नलिका असतात. एका बाजूला ते केंद्रकाला जोडलेलं असतं, दुसऱ्या बाजूला प्रद्रव्य पटलाला जोडलेलं असतं. पृष्ठभागावर जर रायबोसोम असतील तर तो भाग कसा असतो, खडबडीत असतो. त्याचं कार्य कोणते कोणते आहेत? पेशीला आधार देणारी चौकटीसारखं काम करायचं, प्रथिनांचं वहन करायचं, अन्न, पाणी, हवा यामधून जे विषारी पदार्थ येतात त्यांचं जलद्रावणीय करून त्यांना शरीराच्या बाहेर टाकायचं. त्यानंतर येतात गॉल्गी संकुल. त्यात 5 ते 8 चपट्या पोकळ असे कोश असतात, त्यांना कुंडे म्हणतात. त्या कुंडांमध्ये काय असतात रे? विकर असतात. प्रथिन गोलीय पिट्टिकांमध्ये काय केले जातात? बंदिस्त केले जातात. आता प्रथिन कुणाकडून आलेले असतात रे? आंतरद्रव्य जालिकेकडून आलेले असतात. बंदिस्त करायची, त्या पिट्टिकांमध्ये ती गॉल्गी संकुलातून जातात आणि गॉल्गी संकुलातून गेली की त्यांच्यापासून नवीन काहीतरी बदल घडून येतो आणि बदल घडून आलेली गोष्ट कुणापर्यंत पोहोचवायची? योग्य ठिकाणी नेऊन पोहोचवायची. म्हणून त्याला पॅकेजिंगचा काय म्हटलं होतं? कारखाना असं म्हटलं जातं. आणि म्हणून बघा आपल्याला काय मिळतं? स्त्रावी अंगक आहे, विक्रे, प्रथिन, वर्णक यांना योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतं. रिक्तिका स्त्रावी पेट्टिका तयार करण्याचं काम करतं. पेशीभित्तिका लयकारिका आणि प्रद्रव्य पटलाची निर्मिती करण्यात मदत करतं. असे कार्य कोण करत असतं? गॉल्गी संकुल करत असतं. लक्षात आलं का? हे काय काय आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, इथं आपण थांबूया.